नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये. आज मी बनवणार आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये कोळंबी मसाला. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे बनवायला आणि अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी कोळंबी घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली. आतमध्ये जो धागा असतो ना काळा, तो काढून घेतलाय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आणि ह्यासाठी लागणार आहे आपल्याला, मी इथे बघा 4 कांदे असे उभे चिरून घेतलेत आणि 1 कांदा असा बारीक चिरून घेतलाय. लसूण, अद्रक, लिंबू, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरं आणि बटाटा. 2 बटाटे मी मोठे चिरून घेतलेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, कोळंबीला हळद, मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटं. जोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेतोय, वाटून घेतोय, तोपर्यंत आपली कोळंबी छान मॅरिनेट होईल. हळद, मीठ, लिंबू. तर तुम्हाला ना याच्यामध्ये कोकमचं अगर टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता, पण मी शक्यता लिंबूच वापरते. लिंबूने पण खूप छान होतं. आता हे छान मॅरिनेट करून घेते. आता हे ठेवून देते मुरण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया. हे बघा, खोबरं छान भाजून झालंय, मी काढून घेते. आता आपल्याला भाजायचा आहे कांदा. आणि कांदा भाजण्यासाठी लवकर आपण थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये आणि कांदा छान भाजून घेऊया. आता कांदा छान भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा लसूण आणि अद्रक भाजून घेऊया. थोडंसं लसूण आपल्याला भरपूर घ्यायचा आहे, कारण की कांदा आणि टोमॅटोला थोडा गोडसरपणा असतो. लसूण आपण भरपूर घेतल्यामुळं तो गोडसरपणा कमी होतो. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकूया आणि हे छान भाजून घेऊया. आता हे भाजून झालं. आता आपण त्याच्यात कोथिंबीर पण टाकूया आणि हलकीशी कोथिंबीर आपण छान ह्याच्यातलं पाणी सगळं सुकवून घेऊया कोथिंबीर मधलं. आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे. हे छान भाजून झाल्यानंतर आपण टोमॅटो पण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया. टोमॅटोतलं ना सगळं पाणी आपण ह्यातलं मॉइश्चर जे आहे ना सगळं काढून घेऊया. कारण की ना तुम्ही जर असा मसाला सगळा भाजून एकदम वाटून ठेवला ना, तरी देखील 10 ते 15 दिवस छान टिकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला भाजी बनवू शकतो. फक्त नॉनव्हेजच नाही, तुम्ही याच्यामध्ये व्हेज भाज्या सुद्धा बनवू शकता. तर हे बघा, हे छान भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते. हे बघा, आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मिक्सरला छान बारीक करून घेऊया. हे बघा, मसाला छान बारीक वाटून घेतलाय. आता आपण देऊया फोडणी. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल. 2 ते 3 चमचे आपण तेल टाकायचं. तेल भरपूर टाकायचं, एकदम असं मस्त टिमटिम दिसलं पाहिजे. तर्री आली पाहिजे, तर्री आली पाहिजे, तर्री. आणि मसाला आहे बघा असा एकदम बारीक करून घ्या. बारीक बघा करून आता घ्या. आम्ही केला आहे इथे, तसं करा. आता सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा. आता कांदा पण छान भाजून घेऊया. कांदा छान भाजून झालाय. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे वाटण. लागल असंच टाकायचं आहे, आपण जास्त पण नाही टाकायचं. आपल्याला एकदम असा कोळंबी मसाला बनवायचा आहे ना, असं एकदम दरदरीत. आता हे वाटण आपण तेल सुटू तोपर्यंत छान भाजून घेऊया. हे बघा, आपला मसाला छान भाजलाय, कडेने तेल सुटायला लागले. आता आपण त्याच्यामध्ये टाकायची ही मॅरिनेट केलेली कोळंबी. अशी जर तुम्ही मॅरिनेट करताल ना कोळंबी, तर जो कोळंबीला उग्रा वास असतो ना, तो वास सगळा निघून जातो. आता ही कोळंबी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. म्हणजे आपली कोळंबी शिजते पण पटकन आणि खूप छान पण मऊ शिजते. चविष्ट पण लागते आणि शिजते पण छान. कधी पण तुम्ही कोळंबीचा असा कोळंबी रस्सा किंवा कोळंबी मसाला बनवत असाल ना, तर कोळंबी छान ह्या मसाल्यामध्ये परतून घ्या. आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये बटाटा. बटाटा देखील ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्या.
म्हणजे कोळंबी आणि बटाटा छान परतला ना खूप लगेच शिजतो आणि चव देखील छान लागते. आता आपण कोळंबीला मीठ लावलं होतं ना, तर आता आपण बेतानीच मीठ टाकायचं आहे. हे बघा, मी थोडंसं मीठ टाकते आणि आणखी थोडीशी हळद टाकते, कारण की आपण मॅरिनेट करताना लावली होती. एकदम थोडीशी घातली बघा. आता हे आपण छान परतून घेऊया. बटाटा आणि कोळंबी छान तळून झालेले आहे मसाल्यामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये टाकूया मसाला. आणि हा आहे स्वासकीचा घाटी मसाला. ही जर तुम्ही 1 किंवा 2 चम्मच कोणत्याही भाजीमध्ये वापरचाल ना, खूप छान भाजी होते. आणि ऑर्डर तुम्हाला करायचं असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आहे हा पारंपरिक घाटी मसाला, तर नक्की ऑर्डर करा. आणि खूप टेस्टी बनतं. कालवण भाजी काही पण असू द्या मग. हो, चला व्हेज मग. असू द्या किंवा नॉन व्हेज असू द्या, खूप छान भाजी होते. घाटी हा मसाला. घाटी मसाला. आता तुम्ही तुमच्या हिशोबात टाका. मी 2 चम्मच टाकले. टाकायचं आहे 1 चम्मच काश्मीरी लाल पावडर कलरसाठी. घाटी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हा तेवढं तुम्ही तिखट खाता त्याच्यावर ते डिपेंड आहे. हा. आता आम्हाला थोडंसं तिखट जास्त लागतं ना, म्हणून मी जास्त टाकला 2 चम्मच. आता हा मसाला आपण छान परतून घेऊया तेल सुटोपर्यंत अजून. हे बघा, आपण जी चटणी टाकलेली आहे ना, ती छान परतून झालेली आहे. आणि कढईने बघा किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे. आता मी ते गरम पाणी केलंय, मी याच्यामध्ये गरम पाणी घालते. आता मी याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालणार आहे, कारण की मला कोळंबी मसाला बनवायचा आहे, कालवण नाही. कालवण नाही. वाव, खूप छान वास येतोय. हे ना, याच्यावरती ना आपण छान झाकण मारूया हा. आणि 10 मिनिटं तरी शिजून घेऊया. 10 मिनिटात आपली कोळंबी आणि बटाटा छान शिजतो. 10 ते 12 मिनिटं शिजून घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता याला हलवायचं नाही. आता आपण याला झाकण मारूया आणि 10 मिनिटं छान शिजवून घेऊया. आणि आपली रेसिपी ऑलमोस्ट झालीच आहे. झालीच आहे. आता मस्तपैकी हो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस एकदम असा मीडियम ठेवायचा आहे. जास्त फास्ट पण नाही आणि कमी पण नाही, मीडियम ठेवायचा. वाव, 10 ते 12 मिनिटं झालेत. आता बघूया आपण आपली कोळंबी शिजली का. आणि तुम्ही बघू शकता किती भारी वरती तर्री आली या. खूप छान. आहाहा. बटाटा पण छान शिजलाय आणि कोळंबी पण छान शिजली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण सर्व करूया. चला. वा, एकच नंबर. मस्त. आपला कोळंबी मसाला बनवून तयार आहे. आता तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आणि नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि ही बघा, मुंबईची गरमी खूप गरम होते, पाऊस पडायचं नावच नाही. तर नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये रेसिपी कशी वाटली. तर आपण असंच भेटत राहूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय.